स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल खूपच महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहेत। तर तुम्हाला एकच विनंती करेल की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। मग मित्रांनो, आपण व्हिडिओ बघू। जे शेतकरी नमो योजनेचा लाभ घेतात तसेच दिव्यांग व्यक्ती देखील काही योजनेचा लाभ घेत असतात, तर त्यांना जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना जास्तीत जास्त फक्त महिन्याला 500 रुपये मिळतील। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की नमो योजना जे की शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात, तसंच काही दिव्यांग व्यक्ती असतात जे की दिव्यांग योजनेचा लाभ घेत असतात, त्यांना देखील काही पैसे मिळत असतात। तर ते जर कधी लाभार्थी महिला असतील या योजनेमध्ये तर त्यांना फक्त महिन्याला 500 रुपयेच मिळणार आहे। तसं मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना EYC करावे लागेल। त्यांना दरवर्षी 1 जून ते 1 जुलै अशी मुदत असेल। मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे EKYC जे की करणं प्रत्येक योजनेसाठी कंपल्सरी आहे। जर तुम्ही EKYC केली नाही तर तुम्हाला योजनेतून जे पैसे मिळतात ते येणं बंद होतील। तसंच मित्रांनो, ही जी EKYC ही जी महिला लाभार्थी आहे यांना दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या मुदतीमध्ये त्यांना EKYC करावं लागेल। मित्रांनो, मी तुम्हाला एकच अपेक्षा करतो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा। मित्रांनो, मी तुम्हाला हमी देतो असेच विविध प्रकारची माहिती मी तुम्हाला देत राहिलं जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल आणि विश्वासपूर्ण असेल। मित्रांनो, माझी तुम्हाला कडकच विनंती, असे व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते, तर तुम्ही कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मग मित्रांनो, पुढे सांगतो मी तुम्हाला, दरवर्षी जून महिन्यात लाभार्थ्यांना बँक खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेत हयातीचा दाखला द्यावा लागेल। मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे हयातीचा दाखला म्हणजे काय, तर जसं जे पेन्शनर लोक आहेत ते पेन्शन लोकांना देखील दर वर्षाला हयातीचा दाखला द्यावा लागतो। त्याच प्रकारे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ कंटिन्यू घ्यायचा असेल तर त्यांना देखील हयातीचा दाखला ज्या बँकेत त्यांचं खातं आहे त्या बँकेत त्यांना दरवर्षी जून महिन्यात द्यावा लागेल। जर त्यांनी हयातीचा दाखला दिला नाही तर त्यांची पेन्शन जसे आपोआप बंद होती तसंच त्यांचा जे लाभ आहे लाडक्या बहिणीचा तो मिळणे बंद होईल। तर मित्रांनो, ही खूपच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगत आहे। तुम्हाला जेव्हा EKYC कराल तेव्हा तुम्हाला त्यासोबत हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल। पुढे मित्रांनो, लाभार्थ्यांचा अर्ज करतावेळी असलेले नाव म्हणजेच अर्जावरील नाव व बँक खात्यातील नाव म्हणजे ज्या बँक खात्यात रक्कम जमा होईल याच्यात काही तफावत असेल तर ते लाभार्थी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरतील। म्हणजेच मित्रांनो, ज्या वेळेला आपल्या लाडक्या बहिणींनी अर्ज केला त्यावेळेला त्यांनी जे नाव टाकलं तेच नाव बँकेत सुद्धा पाहिजे। म्हणजेच तुमची जी नावाची जी स्पेलिंग आहे जी तुमच्या अर्जावर आहे तीच तुमच्या बँकेच्या खात्यात देखील तीच स्पेलिंग पाहिजे। जर तिथली स्पेलिंग आणि तुमच्या अर्जावर स्पेलिंग यामध्ये काही तफावत आढळली तर ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहे त्यांना ह्या योजनेपासून मुकावे लागेल। म्हणजेच मित्रांनो, अर्जावर जे नाव आहे ते आणि तुमचं बँक खात्याचे जे नाव आहे ते सेम टू सेम सारखं असायला पाहिजे। जर नावामध्ये फरक असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, पुढे ज्या लाभार्थी महिलेचे आधार कार्ड लिंक नसेल ते महिला देखील अपात्र ठरतील। म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की तुम्हाला EKYC करावं लागेल। EKYC म्हणजे नक्की काय मित्रांनो, तर तुम्हाला तुमचं आधार लिंक आणि पॅन कार्ड वगैरे तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे लिंक करावं लागतं। त्याच प्रकारे तुमचं आधार लिंक या योजनेला देखील मित्रांनो तुम्हाला लिंक करावं लागेल। म्हणजेच मित्रांनो, ज्या काही सरकारी योजना आहेत त्या योजना तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार लिंक करणं आवश्यक आहे। मग आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या नवीन महिला आहेत त्यांना लाभ केव्हापासून मिळेल। आता आपल्या ज्या लाडक्या बहिणी त्या सांगत असतात की म्हणजे मला अपात्र केलं, मला पात्र केलं, माझं पात्र करून देखील माझ्या खात्यावर पैसे आले नाही। तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्या महिलांना पुढील महिन्यापासून लाभ मिळण्यास सुरुवात होईल। म्हणजेच मित्रांनो, ज्या आपल्या लाडक्या बहिणी त्यांना जर कधी ह्या महिन्यामध्ये पात्र केलं तर त्यांना लगेच पुढच्या महिन्यापासून जे 1500 रुपये खात्यावर येतात ते येणं सुरू होईल। म्हणजेच मित्रांनो, जे आपल्या लाडक्या बहिणींना डाऊट होता तो डाऊट देखील मी आता क्लिअर करून दिला आहे। स्पष्ट सांगत आहे की जर कधी आपल्या लाडक्या बहिणींना जो अर्ज आहे तो मंजूर झाला तर त्यांना लगेच पुढच्या महिन्यापासून लाभ मिळण्यास सुरुवात होईल। मित्रांनो, अपेक्षा करतो मी तुम्हाला जी माहिती सांगितली तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असेल आणि मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलं देखील असेल। मित्रांनो, बोलताना काही चूक बोल झाली असेल तर मला मनस्वी मी तुम्हाला सॉरी म्हणतो। जर कधी काही चूक बोल असेल तर मला माफ करा।
मित्रांनो, माझ्याकडनं जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला आणि खूप स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. आशा करतो मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊ शकता. तिथं मी तुम्हाला खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती सांगत असेल. मित्रांनो, तुम्ही विश्वास ठेवू शकता. मी तुम्हाला हमी देतो की पूर्ण माहिती आम्ही देऊन विश्वास पूर्ण राहील. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत दिला त्याबद्दल मी आपला मनसे आभार मानतो. असंच प्रेम नेहमी असू द्या आणि आपल्या व्हिडिओला असाच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.